नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. चला तर आज आपण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचं नॉन गॅझेटेड जी सर्व्हिसेस एक्झाम आहे, प्रिलिमिनरी एक्झाम स्थापत्य अभियांत्रिकी या पदासाठीची, तर त्या पदासाठीच्या घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल जो आहे तो 4 मार्च 2026 रोजी MPSC आयोगाने प्रसिद्ध केलेला आहे. तर कॅटेगरी वाईज कट ऑफ आपण पाहणार आहोत. महाराष्ट्र सिव्हिल इंजिनिअर सर्व्हिसेस एक्झामसाठीचा घेण्यात आलेल्या परीक्षेचा हा कट ऑफ आहे. तो ओपन जनरलचा लागला आहे 63.50, ओपन फिमेल लागला आहे 55.50, ओपन स्पोर्ट ग्रुप एचा लागला आहे 33.50 आणि स्पोर्ट ग्रुप बीसाठी लागला आहे 3.50. त्यानंतर SC जनरलचा लागलेला आहे 63.50, ST फिमेल लागला आहे 55.50. त्यानंतर लागलेलं आहे ST स्पोर्ट बीमध्ये 3.50 आहे, ST जनरल 61.50, ST फिमेल लागला आहे 55.50, DTA जनरलचा लागला आहे 63.50, DTA फिमेल लागला आहे 53.50, NTB जनरल लागला आहे 63.50, NTB फिमेल लागला आहे 39.50, सोशल बॅकवर्ड क्लास जनरलचा लागला आहे 53.50 आणि सोशल बॅकवर्ड क्लास फिमेल लागला आहे 43.50, NTC जनरलचा लागला आहे 63.50, NTC फिमेल लागला आहे 55.50, NTD जनरलचा लागला आहे 63.50, NTD फिमेल लागला आहे 55.50, OBC जनरलचा लागला आहे 63.50, OBC फिमेल लागला आहे 55.50, EWS जनरलचा लागला आहे 20.50, EWS फिमेल लागला आहे 7.50 आणि स्पोर्ट ग्रुप बी लागलेला आहे 3.50. सोशली आणि एज्युकेशनल बॅकवर्ड क्लास जनरलचा लागला 63.50, सोशली आणि एज्युकेशनल बॅकवर्ड फिमेल लागला 55.50 आणि स्पोर्ट लागला 3.50. त्यानंतर दिव्यांग टाईप एमध्ये लागला 16.16, टाईप बीमध्ये लागला 8.50, टाईप सी लागला 46, टाईप डी आणि ई लागला 29.50 आणि ऑर्फनमध्ये टाईप ए आणि बीमध्ये लागला 5.50 आणि टाईप सीमध्ये लागला 41.50. तर हा होता MPSC आयोगाचा जो कट ऑफ आलेला आहे. तर त्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर द वॉचिंग.